संत चिन्ह उमटत नाही तोपर्यंत उपदेशा लागी पात्र होत नाही. आणि संत चिन्ह उमटल्यानंतर जो उपदेश करतो, उपदेश केल्यानंतर ऐसे वेद देती ग्वाही संताविण प्राप्ती नाही. आणि मग काय प्राप्ती नाही तर भगवत प्राप्ती. असे जे काही साधक आहे, आपला विषय मगाशी येऊन गेला की साधक त्याला म्हणावं अंतःकरणात ज्याच्याने का कल्याणाची इच्छा आहे की आपलं कल्याण व्हावं. आपल्याला माहिती आहे 84 लाख योनी सांगितली आहे. 83,99,999 योनीमध्ये मुक्त होता येत नाही. फक्त याच योनीमध्ये नाही का मुक्त होता येते. आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे नाही कोठे आणि कहे नाही कोठे आणि कहे याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये नाही का फक्त भगवंताचं भजन करणं भगवंताची स्तुती करणं. आणि भगवंताची स्तुती करणं म्हणजे थोडक्यात काया वाचा मनाने का भगवंताची भक्ती करून नाही का आपल्याला मुक्त होता येते. कारण हा जो देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, हा देह आपल्याला मुक्त होण्यासाठी प्राप्त झालेला आहे. आणि मुक्त होण्यासाठी नाही का भगवंताचं भजन करणं हे साधन सांगितलेलं आहे. आणि हे साधन आपल्याला नाही का कोण सांगतं तर संत सांगतात. कारण संत का सांगतात? कारण संतांनी नाही का आधी स्वतःचं कल्याण करून घेतलेलं आहे का. कल्याण मगाशी बोलून गेलो मी. असे जे काही साधक मंडळी आहे, थोडक्यात नाही का जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगाद्वारे नाही का 2 प्रकारचा उपदेश करतात. एक साधारण उपदेश करतात आणि असाधारण उपदेश करतात. साधारण उपदेश नाही का यच्चे यावत मनुष्य मात्राला ह्या जगासाठी आहे. आणि असाधारण जो उपदेश आहे तो विशिष्ट नाही का साधकासाठी आहे. की जे विशिष्ट साधक जे आहे स्वतःचं कल्याण व्हावं, अंतःकरणात भगवत प्राप्ती संत कोणाला म्हणावं जे सत्स्वरूप झालेले आहे, ज्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे. बघा संत आत्मज्ञानी चोखडी संत ते माझी रूपडी. ज्ञानेश्वरीमध्ये त्याची ओवी आलेली विठ्ठल विठ्ठल. काय आहे आमच्या बाजूला नाही का एक हायकोर्टचे नाही का बघा वकील आहेत आणि आमच्या समोर नाही का जज साहेब आहेत. यांना काही आठवलं कारण यांच्यासाठी सुद्धा बोलावं लागते आणि त्यांच्यासाठी बोलावं लागते आणि उरलं सुरलं तुमच्यासाठी सांगावं लागते. विठाला मी सांगण्यासाठी आलेलो नाही. बघा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मला नाही का संतांनी सांगितलेलं आहे, सद्गुरु गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे, जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून नाही का असे जे संत आहे, संत मगाशी बोलून गेलो, जे सत्स्वरूप झालेले आहे, जे भगवत बघा ज्यांनी भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे, असे जे संत आहे किंवा ज्यांनी का अशी साधक मंडळी का त्यांना जगाचं बघा स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे. मग ते अगदी त्यांना इकडे तिकडे त्यांनी जगाचा धांडोळा घेतला की आपल्याला स्वतःचं कल्याण करायचं आहे, स्वतःचं हित करायचं आहे. आणि ज्या समाजाकडे त्यांचं लक्ष गेलं बरं का अगदी, किंवा आपण नाही का आपलं नाही स्वतःचं कल्याण करून घ्यायचं. कल्याण म्हणजे हित म्हणजे बघा का हित म्हणजे कल्याण. हितही त्याचं हिताचं स्वरूप सुद्धा तेच आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याला हित म्हणतात किंवा कल्याण म्हणतात. आणि या जगतामध्ये नाही का फक्त जर हित किंवा कोणी जर कल्याण करून घेतलं असेल तर ते संतांनी करून घेतलेलं आहे. शोधोणी आले संत हिता हित जगाचे हिता हित
हित जगाचे पिता हित जगाचे या जगतामध्ये जर हित कोणी केलं असेल ते संतांनी केलेलं आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे. ह्या जगाचं हित करण्याचं नाही का सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. आणि मग असे काही साधक मंडळी आहे आणि मग त्याने त्यांच्या लक्षात आलं की ह्या जगतामध्ये जगद्गुरु तुकोबांनी आपलं स्वतःचं हित केलेलं आहे, स्वतःचं कल्याण केलेलं आहे, साध्यापर्यंत पोहोचलेले आहे. ती साधक मंडळीने का जगद्गुरु तुकोबांकडे आल्यानंतर नाही का तुकोबांना बघा विचारू लागली की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाही का तुमचं स्वतःचं कल्याण केलेलं आहे. कारण तुमचा अनुभूती काय सांगते, दुःख ते नये कैसे स्वप्नासी. तुमच्या दुःखात बघा स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. मग असं तुम्ही कोणतं साधन केलं की आमच्याही जीवनामध्ये नाही का आम्हाला नाही का बघा परमानंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे. असं अविनाशी सुख प्राप्त करून घेण्यासाठी नाही का आम्हाला सुद्धा तुम्ही साधन सांगा. आणि मग जेव्हा साधकांनी विचारलेला प्रश्न आणि जगद्गुरु तुकोबांनी दिलेलं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. होया होया वारकरी होया होया वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, काया करावे साधने काया करावे साधने. साधकांनी विचारलेला प्रश्न आणि जगद्गुरु तुकोबांनी दिलेलं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. की जगद्गुरु तुकोबा सांगतात साधकांना, जर तुमच्या जीवनातलं नाही का कायमचं दुःख नाहीसं करायचं असेल आणि तुम्हाला नाही का नित्यानंदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय साधन करा. होय होय वारकरी, तुम्ही वारकरी व्हा. आणि वारकरी होऊन नाही का तुम्ही काय करा, पाहे पाहे रे पंढरी. पंढरी होण्यासाठी नाही का साधन काय सांगितलं, तुम्ही वारकरी व्हा. आता ह्या अभंगावरती बरंचसं मी चिंतन मांडलेलं आहे. पण पंढरपूरला नाही का वारकरी होऊन गेल्यानंतर नाही का एक नाही तर 18 प्रकारची नाही का बघा मिळकत प्राप्त होत असते. कारण तुमची आपली जी धावाधावी जी आहे काहीतरी मिळवण्यासाठीच आहे. तुम्ही असो, मी असो, कोणी असो बरं का, अगदी लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, देशभक्त असो का अधिभक्त असो, प्रत्येक अंतिम जीवाची इच्छा जर काय असेल काहीतरी प्राप्त व्हायला पाहिजे. आता तुम्ही आपण जे इथे सर्व आलेलो आहेत किमान आपल्या मंदिरातलं, बाहेरचं आपल्याला काही माहीत नाही कारण बाहेरच्या लोकांचा आपला काही संबंधही नाही. कारण फक्त मला नाही का तुमच्याबद्दल बोलायचं आहे. कारण तुमच्याबद्दल बोलायचं म्हणजे नाही का मला पांडुरंगाने त्या तुमच्यासाठीच पाठवलेलं आहे. विठ्ठल तर वारकरी हो, होय होय वारकरी. वारकरी होऊन तुला काय पाहायचं आहे, पाहे पाहे रे पंढरी. मग पंढरी पहा म्हणजे नेमकं पंढरपूर कुठे आहे वा बघा, पंढरपूर कुठे आहे नेमकं बा, तर पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. पण आपण जर म्हणू मृत्यू लोकामध्ये एक पंढरपूर आहे त्याचं नाव बघा, मृत्यू लोकामध्ये एक नगर आहे म्हणजे एक गाव आहे त्याचं नाव पंढरपूर आहे. आता प्रमाण आपण काय म्हणत नाही वेळेअभावी, कारण पांडुरंगाने सांगितलं की 10:30च्या पलीकडे जाऊ नका. आज त्यांनी सांगितलं ते योग्यच झालं, कारण मला सुद्धा सकाळी 3:30ला उठून पुण्याला जायचं आहे. विठ्ठल मग मृत्यूलोक म्हटल्यानंतर नाही का, मृत्यूलोक म्हणजे नाही का अख्खी पृथ्वी आहे बरं का. अगदी मृत्यूलोकामध्ये अनेक द्वीप सांगितलेले आहे. पण मग कोणत्या द्वीपामध्ये, जम्बू या द्वीपा माझी
एक पंढरपूर गावगा. पहा अगदी बाबांच्या मुखात सुद्धा नाही का नाव काढल्यानंतर नाही का हे असे श्रोते जर असले तर सांगणाऱ्याला उत्साह वाटतो. विठाला विठ्ठला, किती भाग्यवान असतील बाबा की बाबा समोर चौथी पिढी नाही का वाजवते. सांगा बाबानंतर चौथी पिढी ना, चौथी बाबानंतर दादा, दादानंतर गणेश आणि नंतर मग माऊली. हां माऊली. सांगा म्हणजे किती भाग्यवान आहे. आणि बघा मी सांगत असताना जे बोलतो आहे ते त्यांच्या मुखातून निघते. विठाला विठाला. विठ्ठला, 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 विठ्ठला. असे अनेक द्वीप आहे पण त्या द्वीपामध्ये नाही का जम्मू द्वीपामध्ये आहे. सरळ सरळ सांगायचं भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. म्हणजे भीमातिरी म्हणजे नाही का सर्वांना माहिती आहे नाही का भीमाशंकर पासून जी निघालेली जी नदी आहे भीमा नदी कुठे मिळालेली, कृष्णेला मिळाली. अशा भीमेच्या तीरावरती नाही का पंढरपूर एक गाव आहे बघा. त्या पंढरपूर नगरामध्ये बघा त्या पंढरपुरामध्ये नाही का आपल्याला सर्वांना माहिती आहे पंढरपूरचं नाही का महात्म्य सर्वांना का सांगतो का अगदी. पंढरपूरचा विधी काय, चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा. सर्वात महत्त्वाचं काय पहा तर नाही का चंद्रभागा पहा, पुंडलिकराय पहा आणि मुख्य देवता म्हणजे काय तर पांडुरंग परमात्मा. पंढरपूर नाही का हे तीर्थक्षेत्र आहे बरं का. तीर्थक्षेत्र नाही तीर्थक्षेत्राचा बाप आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, 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 विठ्ठला. काही ठिकाणी तीर्थ आहे आणि काही ठिकाणी क्षेत्र आहे. तुम्ही हरिद्वारला गेलात, ऋषिकेशला गेलात तर हरिद्वार ऋषिकेशला नाही का फक्त तीर्थ आहे, क्षेत्र नाही बरं का अगदी. कारण क्षेत्र त्याला म्हणतात की तिथला अधिष्ठान देवता असावी लागते बरं का. आणि तीर्थक्षेत्राचा नाही का बाप आपण पंढरपूरला का म्हणतो, तीर्थही आहे आणि देवताही आहे. अशी देवता आहे की तुझ्या जीवनात नाही का ते कायमचं दुःख नाहीसं करेल बघा. कारण पांडुरंग परमात्मा कसा आहे, सुखरूपायसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. जगात पांडुरंगासारखं म्हणजे थोडक्यात नाही का भगवंतच फक्त सुखरूप आहे, प्रपंच दुःखरूप आहे बरं का अगदी. आणि म्हणून नाही का तुकोबराय सांगतात गीत जर तुला नाही का पंढरपूर पाहायचं असेल, पंढरपूर पाहण्यासाठी नाही का साधना सांगितली. काय साधना सांगितली, होय होय वारकरी. बघा होय होय वारकरी म्हणण्यामध्ये नाही का बघा शास्त्रामध्ये एक शब्द जर दुसऱ्यांदा आला त्याला दुरुक्ती म्हणतात आणि एक शब्द शास्त्रामध्ये दुसऱ्यांदा वापरणं हा दुरुक्तीचा दोष आहे बरं का. मग दुरुक्तीचा दोष पत्करून सुद्धा नाही का तुकोबराय होय होय वारकरी का म्हणतात तर त्याचं कारण असं आहे, वारकरी हे जे नाव ज्याचं आहे किंवा वारकरी ही जी व्याख्या आहे किंवा जो वारकरी जो साधक आहे त्या साधकाची दोन अंग आहेत. एक बहिरंग आहे आणि एक अंतरंग आहे. थोडक्यात नाही का वारकरी होत असताना बहिरंगाने सुद्धा वारकरी व्हा आणि अंतरंगाने सुद्धा वारकरी व्हा. बहिरंगाने म्हणजे वारकरी होणं म्हणजे काय, गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अगदी गळ्यात तुळशीची माळ पाहिजे, कारण गळ्यात तुळशीची माळ घालणं हे पवित्र सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही वारकरी होत नाही. वारकऱ्याचं नाही का पहिलं जर काही लक्षण काय सांगितलं असेल तर तो माळकरी असावा. मग ज्यावेळेस आपल्याला माळकरी एखादा भेटला त्याचं आपलं लक्ष कुठे गळ्यावरती, कापायसाठी नाही बरं का, की तो वारकरी आहे का नाही याच्यासाठी. विठाल ज्याप्रमाणे आपण नाही का एखादा यज्ञ कर्म करत असताना तो लाल दोराने आपल्यासाठी आपण बांधत असतो का अगदी तद्वतच वारकऱ्याचं लक्षण आहे की त्याने तुळशी माळ घालावी. पण बरेच लोक म्हणतात मी मनाची तुळशी माळ घालतो, मन म्हणजे 40 किलोचं, टनाची घालतो. त्यांनी सांगितलं मनाची तनाची घालू नका तर साधी तुळशी माळ घालावर का. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि पुढे अजून काय सांगितलेलं आहे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आषाढी आणि पंढरीची वारी करायची. जे उपास सांगितलेले वारकऱ्याला सांगितलं, व्रत वैकल्य सांगितलेले आहे. तर वारकऱ्यासाठी 29 उपास सांगितलेले, 24 एकादशा, शुद्ध 12 आणि वद्य 12 आणि 5 कोणत्या सांगितलेल्या आहे बघा.
रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि महाशिवरात्री असे 29 उपवास. हे 5 उपवास सुद्धा नाही का वारकऱ्यांनी एकादशी नाही का लंगडी फिंगडी नाही करायची बरं का. अगदी नाही तर बरेच लोक म्हणतात लंगडी एकादशी करतात. लंगडी करू नका, कारण लंगडी जर केलं तर आपण सुद्धा लंगडं व्हायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला आणि आपली जी काही वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठ नित्य नाही का आपण हरिपाठ म्हणायला पाहिजे. हे बाह्य लक्षण सांगितलेलं आहे. भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस अगदी बाह्यांगाने नाही का जो वारकरी परिपक्व झाल्यानंतर मग अंतरंगाकडे नाही का त्याचं नाही का ध्यान जायला पाहिजे. अंतरंग म्हणजे म्हणून काय काया वाचा मनाने नाही का भगवंताची भक्ती करणं. आणि असा जो काही वारकरी आहे त्याला तुकोबा म्हणतात होय होय वारकरी. म्हणजे दोघांगाने तू वारकरी हो. आणि अशा जर दोघांगाने तू वारकरी होऊन पंढरपूरला गेला तरच तुझी वारी सफल होईल. नाहीतर नाही का पंढरपूरला तुम्ही जर गेला सहल होईल, पण वारकरी होऊन जर तुम्ही पंढरपूरला नाही गेलात तर तुमची वारी होणार नाही. विठ्ठल मग असे जर तुम्ही वारकरी होऊन पंढरपूरला जर गेला तुम्हाला एक प्रकारने तर 18 प्रकारची मिळकत होते बरं का. अगदी प्रातस्मरणे आमचे नाही का गुरुवरे छोटे कदम माऊली फार सुंदर सांगतात की पहिली मिळकत म्हणजे काय. पंढरपूरला गेल्यानंतर नाही का पांडुरंगाने का आलिंगन द्या. निळा म्हणे आलिंगन देता जीव शिव समा. जर तुम्ही जर आलिंगन दिलं तर जीवाला शिव जीवाला देवत्वाची प्राप्ती होत असते. पण आज अशी परिस्थिती आहे की आलिंगन देता येत नाही. कारण आपण जर आलिंगन द्यायचं म्हटलं तिथे जय आणि विजय उभे राहतात बरं का. ते नाही का आपल्याला आलिंगन देण्याच्या ऐवजी आपली पुण्यतिथीच करून टाकतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण नाही आलिंगन दिलं तर दुसरं सांगितलेलं आहे का. काय सांगा त्यांनी सांगितलं पाद्य पूजा करा भगवंताची बरं का. पांडुरंगाची पूजा करा. पांडुरंगाच्या 3 प्रकारच्या पूजा सांगितलेल्या आहे. एक ओटी पूजा, एक पाद्य पूजा आणि नित्य पूजा. ओटी पूजेचा खर्च आहे 35,000 रुपये. पाद्य पूजेचा खर्च आहे 25,000 रुपये आहे. आणि नित्य पूजेचा खर्च आहे 3,500 ते 4,000. लोक म्हणतील पंढरपूरला जायचं आणि 35,000ची पूजा करायची. भले आम्ही इकडे नाही का 50 उडू पण तिकडे 35 नाही देणार. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बऱ्याच लोकांनी पूजा केलेली नाही असं पूजा केलेलं आहे. पूजू जाता बघा त्यांनी सांगितलं जर भगवंताला पूजू गेलं पूजू जाता भगवंताशी ते वैकुंठ होती किंवा ते वैकुंठ होती. कारण त्यांनाच फक्त नाही का वैकुंठ वास लागतो. जर तुम्ही भगवंताचं पूजन जर केलं तर ते आम्हाला शक्य नाही. जर तुम्हाला पूजा करायची असेल आषाढीला मग तुम्ही रांगेत लागा. आणि तुमचा जर मुख्यमंत्र्यासोबत नंबर लागला पण त्याला जोडी पाहिजे आणि गडी पाहिजे. विठ्ठल आणि तेही प्रत्येकाच्या भाग्यात नाही. ज्यांच्या भाग्यात असेल त्यांना. मग तेही जर नाही झालं तर तिसरं सांगितलेलं आहे बरं का. काय सांगितलं आहे तिसरं. 2 हात आणि 1 मस्तक. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. पण कारण आज फक्त जगतामध्ये आपण जर बघितलं एकमेव पांडुरंग परमात्मा आहे की पांडुरंगाच्याच फक्त पायाला जर बघा हात लावून दर्शन घेता येतं. कोणी बालाजीला गेलं हात लावून दर्शन घेतलं का. तरी सुद्धा आपण किती वेळा जात असतो. जातो ना आपण. कारण का आपली निष्ठाच राहिली नाही. आपली सध्या निष्ठीच आहे बरं का. अगदी विठ्ठल किमान वारकऱ्याने सुद्धा नाही का एकनिष्ठा असायला पाहिजे. एकनिष्ठतेबद्दल तुकोरांनी प्रमाण दिलेलं आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैच्या परी. आम्हा नारायण तैच्या परी. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमनारायण तैच्या परी. अमनारायण
आपण पतिव्रते जसा व्रतारप्रमाण आम्हा नारायण तैशा परी, ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीने का पतीशी एकनिष्ठ असते, तद्वतच भक्ताने का भगवंताशी एकनिष्ठ असायला पाहिजे. आणि भगवंताशी एकनिष्ठ जर असलं तरच आपल्याला मिळकत प्राप्त होईल. तिसरी मिळकत मी तुम्हाला सांगितली होती, 2 हात आणि 1 मस्तक. तेही शक्य नाही. मग मात्र नाही का मुखदर्शन घ्या. कारण आपण पायाला दर्शन जर हात लावून जर दर्शन करायचं म्हटलं, सध्या एवढी काही गर्दी आहे आणि यावर्षी तर विशेष गर्दी आहे. सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव 16 माऊलींचा, जगद्गुरु तुकांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठगमन नुकतंच संपलेला आहे. 2 दिंड्यांमध्ये नवीन, प्रत्येक पालख्यांमध्ये एवढी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नाही. पण त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, 36 तास लोकांना दर्शनाला लागत आहेत बरं का. अगदी मुखदर्शन घ्या. मुखदर्शन फळ काय बघा. कोटी हत्या आपण सकाळी काकड्यात म्हणतो नाही का, कोटी हत्या जातात बरं का. अगदी हत्या तुम्ही जे घ्यायचं नाही का, ब्रह्महत्या सुद्धा नाही का तुमच्याकडे नाहीच होतं. मुख पाहता जाती तेही शक्य नाही. 3-4 तास आम्हाला शक्य नाही. मग माऊली सांगतात आमच्या, कारण कदम माऊलींनी सांगितलं म्हणून तुम्हाला सांगतात. त्यांच्या मुखातलं वाक्य फार सुंदर सांगतात आणि त्यांनी प्रत्येकाला प्रमाण दिलेलं आहे. बाहेर ये म्हणे. बाहेर आल्यानंतर नाही का 4थं काय सांगितलं त्यांनी बघा. 5वं सांगितलं, चोखा महाराजांच्या नाही का बघा पायरीशी यायचं आणि उजवी प्रदक्षिणा घालायची. उजवी म्हणजे आपल्या उजव्या हाताला देऊळ आलं पाहिजे. त्याचा परिणाम काय, फळ काय, उजवे घेता राऊळाशी. त्यांनी सांगितलं जडतील पातकाच्या राशी. जर तुम्ही बघा उजवी प्रदक्षिणा जर घेतली तर तुमच्या पातकाच्या राशी जळतील बरं का. अगदी पण तेही शक्य नाही. अहो एवढी गर्दी असते की प्रदक्षिणा घालायला सुद्धा शक्य नाही. मग पुढे अजून त्यांनी सांगितलं 6वंच आणि फळ सांगितलं. 6वं त्यांनी सांगितलं काय सांगितलं उपाय, की फक्त बघा तुम्ही चोखा महाराजांच्या नाही का पायरीपासून नाही का सरळ अर्धी प्रदक्षिणा घ्या आणि देवळाची फक्त पाठ पहा. मग पाठ पाहिली तर फळ काय, पाहता राऊळाची पाठ तीर्थ घडले 360. किती 360 तीर्थ घडले. प्रमाण आहे तुकोबारांच्यावर का फक्त राऊळाचे. पण तेही शक्य नाही. कारण का तिथे गेल्यानंतर नाही का त्या कुंकू विकणाऱ्या बाया असतात, अत्तर विकणाऱ्या असतात. आणि कुंकू विकणाऱ्या बाया असताना सुद्धा नाही का त्या स्वतः कुंकू लावत नाही. विठ्ठल विठ्ठल तेही शक्य नाही. मग पुढे काय करायचं. मग मात्र नाही का वारीच्या वेळेमध्ये नाही का भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा हा कळसावरती आणि तीर्थ बघा ध्वजावरती असतो. मग कळस पहा, एका जनार्दनी कळस पाहता मुक्त जाणं. बघा नाथ महाराजांनी काय सांगितलं, एका जनार्दनी कळस पाहता मुक्त जाणं. तुम्ही जर कळस बघितला तर तुम्ही सहज मुक्त होतात. तेही शक्य नाही कारण कळस दिसत नाही बा. मोठमोठ्या आता इमारती झाल्या. मग त्याच्याही पलीकडे त्यांनी सांगितलं काय पहा, तर ध्वज पहा. मग तुका असतात पाहता राऊळाची ध्वजा त्याने मोक्ष सहजा. तुम्ही जर राऊळाची ध्वजा बघितलं तर तुम्हाला सहज मोक्ष प्राप्त होता. पण तेवढे काय आम्हाला ध्वज एवढा मोठा वाटत नाही. पण माऊली सांगतात आम्ही त्यांना का गाथल्याचं प्रमाण काढून दिलं. एवढा मोठा ध्वज आहे पडलाय तर वारीत नाहीच काही करता आलं तर किमान नाही का एक राऊळाला प्रदक्षिणा मारा. नाही प्रदक्षिणा झाली अर्धी प्रदक्षिणा मारा. बघा एक सांगतो तुम्हाला, आपण बघितलं सर्वांचं अगदी. नाही काय काय करता आलं किमान नाही का ध्वजाचं दर्शन घ्या. नाही ध्वज झालं कळसाचं दर्शन घ्या. नाही झालं 1-2 मुक्काम करा. नाही काय पुढे सांगितलं नाही का बरेचसे त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही का पंढरीच्या नाही का पंचक्रोशीमध्ये राहा. नाही सांगितलं पुढे सांगितलेलं आहे. आता मी का सांगतोय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढे सांगितलं नाही का किमान नाही का पालखीच्या वाटेला लागा. आज लोक पालखीला वाटेला लावत नाही, पालखीचीच वाट लावायला बघितली. विठ्ठल विठ्ठल. कारण प्रमाण सांगितलं आहे पंढरीच्या लागा वाटे. बघा जाणे पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे पांडुरंग. कधी नाही का तुम्ही आपण नाही का जरी आपल्याला पंढरीला नाही जाता आलं तर किमान नाही का जी अगदी आपल्या जी की पालखी असेल वा दिंडी असेल त्या दिंडीची बोळवण करायची. बोळवण करायची वाटेला लावायचं.
वाटेला गेलं तरी त्याला नाही का पंढरीच्या लागा भेटे सखा भेटे पांडुरंग, तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा भेटू नव्हे नव्हे नाही का. त्यांनी सांगितलं किमान एक पाय तरी ठेवा, कारण 360 दिवसाची नाही का काशीची यात्रा ते नाही का गोदावरीच्या 1 तासामध्ये बरं का अगदी, आणि पंढरीच्या नाही का 1 पायामध्ये. 3 मास त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात आम्हाला तिकडे जायचं नाही. याच्याही पलीकडे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे किंवा अजून नाही का तुम्हाला नाही का जर काही मिळकत करून घ्यायची असेल काही करू नका, फक्त मुखाने पंढरीशी जाईल एवढं म्हणा. नाही जायचं पण मुखाने पंढरीशी जाईल एवढं जरी म्हटलं तरी मुक्ती सांगितली आहे. जरी नाही पंढरीशी जाईल 2 शब्द नाही म्हणता आले तरी फक्त जाईल सोडून टाका, पंढरी पंढरी म्हणा. पंढरी पंढरी दुःखाची बोहरी, जर तुम्ही पंढरी पंढरी म्हटलं तर सहज होतील. आणि याच्याही पलीकडे अजून नाही सांगितलं तर 18व्या प्रकारची मिळकत सांगितलेली. फक्त डोळे बंद करा आणि सर्वांनी का पंढरीचं ध्यान करा तर ते मोक्षाचे अधिकारी. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आणि एवढंही नाही जमलं मग काय करायचं, घरात बसायचं. विठाल विठाल पण हे करत असताना नाही का तुकोबांनी काय सांगितलं, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि जर तुम्ही मुख अगदी नाही का डोळ्याने पंढरपूर पाहे पाहे रे पंढरी म्हणजे काय, त्या पंढरपूरचं काय पाहे 2दा सांगितलं. काय पाहे तर तिथली नाही का देवता पाहे, पांडुरंग परमात्मा पाहे, तिथलं तीर्थ पाहे, तिथलं पुंडलिक राग पाहे. कारण आपल्याला माहिती दिंडीर वन वगैरे मला पंढरीचं महात्म्य भरपूर सांगायचं होतं पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. किमान एखाद्या वेळेस का जर कधी म्हणजे आता आजकाल कीर्तनकार असंच बोलायला लागले आहे की अगदी समितीच्या डोक्यावरती हात ठेवून जायचं आणि मग नाईलाज होऊन त्यांना नाही का काय ऐकायचं असते ते परत बोलवतात विठाल विठाल विठाल. आणि असा जो पंढरीचा वारकरी आहे की जो भगवंताला पाहिल, जो तीर्थाला पाहिल, जो पुंडलिक राहायला बघ, असा जो अगदी दोघा अंगाने जो वारकरी होईल, परिणाम काय 3 चरणामध्ये अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. सर्वात महत्वाचं नाही का जीवनात जर कोणी प्रतिबंध जर कोणता असेल तर तो अभिमान आहे बरं का. अगदी ज्ञानाच्या पाठी अनेक प्रकारचे अहंकार सांगितलेले आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. तर जीवनातला अभिमान नाहीसा झाला पाहिजे. आणि जे पंढरपूरला जे जातात आपल्याला सर्वांना माहिती आहे 15 वर्षाचा मुलगा सुद्धा 70 वर्षाच्या माणसाचा का पायाला लागतो. कारण पंढरपूरचा तो महिमा आहे बरं का. अगदी तो पायाला लागतो. नवे नाही का 70 वर्षाचा म्हातारा सुद्धा नाही का 15 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागतो. आणि म्हणून नाही का काय परिणाम होतो, एकदा तुम्ही वारकरी होऊन जर पांडुरंगाला जर बघितलं, तुम्ही पंढरी जर बघितली, तिथला महिमा जर जाणला तर परिणाम होतो अभिमान नुरे, तुमचा अभिमान नाहीसा होतो. कोड अवघेची पुरे, कोड म्हणजे इच्छा. कारण संत नाही का भगवंत नाही का एकदा का तुमचा अभिमान नाहीसा झाला की तुमच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होऊन जातात. आणि मग एकदा असं तुम्ही भगवंताच्या नाही का अगदी चरणाशी नाही का गेल्यानंतर नाही का तुम्ही जर भगवंताचं ध्यान नाही का एक निष्ठेने जर केलं, एक चित्ताने जर केलं तर भगवंत नाही का तो तुमच्या डोळ्यात बसतो. अनेकदा का डोळ्यात बसल्यानंतर मग बघा विठो बैसला सावळा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सावळी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, आदि शक्ती मुक्ताबाई, शांती ब्रह्म एकनाथ, संत शिरोमणी नामदेव महाराज. शेवटच्या चरणात तुकोबाला सांगतात तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा,
करावी साधने काय करावी साधने सदा सावळा विठोबाईचा सदा सावळा करावी एकदा का भगवंताला तुम्ही नाही का अंतकात म्हणजे डोळ्यात बसल्यानंतर नाही का तो डोळ्यातून नाही का हृदयात असतो बरं का अगदी. आणि मग साठविला हरी जी हृदय मरली त्यांची सरली एरधार झाला सुफल व्यापार. एकदा का भगवंत तुमच्या अंतकरणात साठवला तुम्ही त्याला साठवल्यानंतर आपल्याला माहिती आहे संत महात्म्याने नाही का फक्त भक्तीची नाही का कास धरली. सावता महाराजांचं उदाहरण का आता सावता महाराजांची पुण्यतिथी येणारी नामदेव महाराजांची पुण्यतिथी येणारी येता बरं का अगदी. सावता महाराजांनी नाही का भक्तीच्या रूपाने नाही का शेती केली पण त्यांची शेती पोथी झाली. विठ्ठल विठ्ठल आपण जर बघितलं नामदेव महाराज नाही का अगदी संत शिरोमणी नामदेव महाराजांचं 675 नाही का समाधी संजीवन सोहळा आहे. संत नामदेव महाराजांचे वडील दामाजी शेट्टी बरं का अगदी. दामाजी शेट्टी म्हणजे नाही का उग्रसेनाचा अवतार आहे बरं का अगदी. कारण चौयुगाचा नामा उभा कीर्तनी कृत त्रेता द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये नाही का नामदेव महाराज कोण होते सर्वांना माहिती. पुढे नाही का प्रल्हाद झाले अनेकदा आपल्याला सांगता येतात. शेवटी उद्धवाचा अवतार आपल्याला नाही का आता सविस्तर सांगायचा वेळ कमी आहे. एखादा वेळ मिळाला तर आपण नाही का निश्चित नाही का नामदेव महाराजांचं आपण नाही का चरित्र सांगू. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की एकदा नाही का तुम्ही वारकरी होऊन तुम्ही जर अगदी वारकरी हे साधन सांगितलेलं आहे काय करावी साधने फळ अवघेची येणे. एकदा का तुम्ही वारकरी हे साधन जर केलं काय होय होय वारकरी पण दोघा अंगाने बहिरंगाने आणि अंतरंगाने जर तुम्ही वारकरी हे साधन जर केलं तरच तुम्हाला नाही का पंढरी पाहता येईल. पाहे पाहे रे पंढरी. आणि त्याचा परिणाम सांगितलं एकदा नाही का अभिमान नुरल्यानंतर नाही का अभिमान ज्यावेळेस माणसा नाहीसा होतो मग तो लहानाशी एकमेकाच्या पायाला लागतो. थोडक्यात नाही का तो नाही का भगवंताशी एकरूप होतो. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर नाही का जीव आणि शिव एकत्र जर झाल्यानंतर नाही का जीवाचं नाही का जीवत्व निघून जातं आणि त्याला देवत्व प्राप्त होत असतं. आणि ज्यावेळेस देवत्व प्राप्त झाल्यानंतर नाही का तो अंतःकरणात साठवला जातो. म्हणून जगद्गुरु तुका सांगतात तू